लोकांवर तुम्ही नाही तर लोकांनीच तुमच्यावर उपकार केले तसा टोला त्यांनी लगावलाय। जे लोक कधीच विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानात बसवलं असं वादग्रस्त विधान या संकट काळामध्ये म्हस्केंनी केलं आणि त्यामुळे म्हस्के नव्या वादामध्ये सापडलेत। तर आपण बघतोय म्हस्के हे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खासदार आहेत आणि त्यांनी जे लोक कधीही विमानात बसले नाही त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानात बसवून राज्यामध्ये आणलं अशी टिमकी मारली होती। खरं तर ही जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि तरी देखील सत्ताधारी खासदार अशा पद्धतीने विधान करत फिरतायत आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात राजकारणाला उताला आहे। आणि तुम्हाला माहित आहे का त्यामधील जवळजवळ 45 लोक असे आहेत, वर्धा आणि नागपूरचे लोक आहेत की रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते। अतिशय वाईट परिस्थिती आहे। सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते असे 45 लोक आहेत ना, त्यांनी आयुष्यामध्ये कधीही विमानात बसले नव्हते। त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे। तुम्हाला मिरच्या झोंबतात। पण आज खासदार नरेश म्हस्के यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी असे लोक विमानामध्ये आणले की ते कधी आयुष्यात विमानात बसलेले नव्हते। ही उपकाराची भाषा महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार नाही। माझं नरेश म्हस्केंना एकच म्हणणं आहे की हे उपकार तुम्ही लोकांवर करत नाही आहात आणि ज्या विमानामध्ये तुम्ही लोकांना बसवून आणलेत ना ते महाराष्ट्रातल्याच लोकांनी टॅक्सने जो पैसा भरलेला आहे ना त्याच टॅक्सच्या पैशांमधून ही विमानसेवा देण्यात आलेली आहे। तुम्ही तुमच्या घरून दिलेली नाही। त्याच्यामुळे उपकाराची भाषा तर तुम्ही करूच नका। तुमच्या ह्या वक्तव्याचा आम्ही निषेधच करतो आणि आम्हाला खेद वाटतो आणि दुर्दैव हे महाराष्ट्राचे की तुमच्यासारखे खासदार या महाराष्ट्रामध्ये आहेत।